दरवर्षी 15 ऑगस्ट या दिवशी पर्यटक माथेरानमध्ये बहुसंख्येने येत असतात। यावर्षी शनिवारी स्वातंत्र्य दिन आल्याने सलग 2 दिवसांच्या सुट्टीमुळे पर्यटकांची तोबा गर्दी माथेरानमध्ये आहे। मात्र नेरळ स्थानकात सकाळी आलेले पर्यटक यांना टॅक्सी देखील मिळेनाशी झाली आणि त्यामुळे पर्यटकांना मालवाहू टेम्पोमधून माथेरानला जाण्याची वेळ आली होती। दरम्यान पर्यटकांची गर्दी 2 दिवस सुरू राहणार असून पर्यटकांचे मेगा हॉल होणार आहेत। त्यामुळे नेरळ माथेरान घाट रस्त्यात वाहतूक कोंडी आणि वाहनांचे धोकादायक प्रवास सुरू राहणार आहेत। माथेरान या पर्यटनस्थळी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी पर्यटकांच्या गर्दीला पारावार नसतो। त्यामुळे नेरळ माथेरान घाट रस्ता पर्यटकांच्या वाहनांनी ओसंडून वाहत असतो। अगदी तशीच परिस्थिती आज नेरळ माथेरान घाटात दिसून आली। त्यात वाहतूक कोंडीमुळे खासगी वाहन चालक आणि पर्यटक यांचे मोठे हाल झाले। त्यात सर्वाधिक त्रास नेरळ स्थानकात टॅक्सीसाठी उभे असलेल्या पर्यटकांचे मेगा हाल सकाळपासून सुरू झाले। आज सुट्टी असल्याने मुंबई येथून उपनगरीय लोकलने सकाळपासूनच पर्यटक येत होते। सकाळी 7 पर्यंत नेरळ माथेरान टॅक्सी सेवा सुरळीत सुरू होती, परंतु त्यानंतर येणारी उपनगरीय लोकल माथेरान जाणाऱ्या पर्यटकांनी भरून येत होत्या। त्यामुळे टॅक्सी पकडण्यासाठी होणारी लाईन हुतात्माबाई कोतवाल चौकपर्यंत पोहोचली। त्या टॅक्सी देखील नेरळ येथून माथेरान दस्तुरी नाकापर्यंत जाऊन वेळेत नेरळ येथे येत नसल्याने पर्यटकांची गर्दी वाढली। ही गर्दी नेरळ स्टेशन आई परिसरात गर्दीने भरून गेला होता। त्यामुळे पर्यटकांनी मालवाहू टेम्पो यांचा सहारा माथेरान येथे जाण्यासाठी घेतला आणि शेकडो पर्यटक नेरळ येथून माथेरान जाण्यासाठी टेम्पोचा आधार घेताना दिसत होते। मालवाहू टेम्पो यातून बेकायदा प्रवासी वाहतूक केली जात असल्याने धोकादायक प्रवास दिवसभर सुरू होता। नेरळ माथेरान घाट रस्ता सर्वात धोकादायक वळण यांचा घाट रस्ता समजला जातो आणि त्याच घाटातून मालवाहू टेम्पोमधून पर्यटक आणि माणसं भरून नेली जात असल्याने अपघाताची शक्यता वाढली होती। जुलै महिन्यात अशाच प्रकारे पर्यटक टेम्पो सारख्या वाहनांमधून नेरळ येथे येत असताना अपघात झाला होता आणि अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले होते। ही घटना लक्षात घेऊन पोलिसांनी धोकादायक प्रवास करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची गरज पुढे आणली आहे। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदी, माथेरान।